स्वागत सादर करीत आहोत आजच्या काही ठळक घडामोडी। ठाणे जिल्हाधिकारी कार्यालय ठाणे आणि समर्थ प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवारी व रविवारी ठाणे राष्ट्रवादी काँग्रेस मध्यवर्ती कार्यालय फ्लावर व्हॅली येथे आयोजित केलेल्या मोफत दाखले शिबिराला 1251 विविध दाखले नोंदवण्यात आले। या दाखले वाटप शिबिराचा विद्यार्थी, आजी आजोबा व नागरिकांनी मोठ्या प्रमाणात लाभ घेतलाय। 2 जुलै रोजी राष्ट्रवादी काँग्रेस ठाणे मध्यवर्ती कार्यालयात या दाखल्यांचे वाटप नागरिकांना केले जाणार आहे, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते व ठाणे पालघर समन्वयक, ठाणे जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे व प्रदेश सरचिटणीस अल्पसंख्याक निरीक्षक नजीब मुल्ला यांनी दिले। ठाणे जिल्हाधिकारी कार्यालय ठाणे आणि समर्थ प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवारी 22 जून व रविवारी 23 जून रोजी सकाळी 10 ते सायंकाळी 5 या वेळेत ठाणे राष्ट्रवादी काँग्रेस मध्यवर्ती कार्यालय फ्लावर व्हॅली येथे मोफत दाखले वाटप शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। यामध्ये रहिवासी दाखला, आदिवास उत्पन्नाचा दाखला, ज्येष्ठ नागरिक दाखला असे 1251 विविध दाखले नोंदवण्यात आले। या मोफत दाखले वाटप शिबिराचा विद्यार्थी, आजी आजोबा व नागरिकांनी मोठ्या प्रमाणात लाभ घेतला। 2 जुलै 2024 रोजी राष्ट्रवादी काँग्रेस ठाणे मध्यवर्ती कार्यालयात नागरिकांना या दाखल्यांचे वाटप करण्यात येणार आहे, अशी माहिती प्रदेश प्रवक्ते आनंद परांजपे व प्रदेश सरचिटणीस नजीब मुल्ला यांनी दिले। हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर जिल्हा कार्यकारिणी सदस्य, महिला पदाधिकारी, युवक पदाधिकारी, युवती पदाधिकारी यांचे मोलाचे सहकार्य लाभले। जिल्हाधिकारी कार्यालय आणि संघर्ष प्रतिष्ठान, समर्थ प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने आज राष्ट्रवादी पक्ष कार्यालय इथे 2 दिवसाचं मोफत दाखले शिबिर आम्ही ठेवलं होतं। काल उत्स्फूर्त असा जवळजवळ 413 नागरिकांनी काल इथे दाखल्यासाठी नोंदणी केली आणि आज हा आकडा साधारण 800 पर्यंत जाईल असा विश्वास आहे। या दाखले शिबिरामध्ये आदिवासी दाखला, रहिवासी दाखला, उत्पन्नाचा दाखला आणि माझे आजी आजोबांना ज्येष्ठ नागरिकांचा दाखला हा मोफत आम्ही देतोय। नागरिकांसाठी आम्ही सोय केलेली आहे की फॉर्म उपलब्ध आहेत, फॉर्म भरण्यासाठी आम्ही मदत कक्ष ठेवलेला आहे आणि भरलेला फॉर्म सगळे डॉक्युमेंट्स ओके आहेत की नाही याच्यासाठी तपासणी कक्ष देखील ठेवलेला आहे। ते तपासणी कक्ष झाल्यानंतर आतमध्ये तो फॉर्म अपलोड केला जातो, त्यामुळे कोणाचाही फॉर्म रिजेक्ट होत नाही। माझ्या आपल्या सर्व चॅनलच्या माध्यमातून ठाणेकरांना विनंती आहे की सायंकाळी आज 5 वाजेपर्यंत हे मोफत दाखले शिबिर आहे। जास्तीत जास्त माझ्या विद्यार्थी मित्रांनी ॲडमिशन्स चालू आहेत, त्यांना आदिवास आणि रहिवासी दाखला लागतो, यावं। माझ्या आजी आजोबांनी ज्येष्ठ नागरिकांचा सरकारी योजनांचा लाभ घ्यायचा असेल तर ज्येष्ठ नागरिकाचं जे कार्ड लागतं, त्यामुळे जास्तीत जास्त लोकांनी 5 वाजेसोर या कॅम्पचा आपण लाभ घ्यावा। राष्ट्रवादीची आमची संपूर्ण टीम, महिला असतील, युवक असतील, पॅरेंट बॉडी असेल, सामाजिक न्याय, अल्पसंख्याक, सर्व आमच्या राष्ट्रवादीचे आम्ही कार्यकर्ते उत्साहाने 2 दिवस लोकांना मदत करतोय आणि राष्ट्रवादी कायम ठाणेकरांच्या सेवेसाठी तत्पर असते। आज काल आणि आज आम्ही फॉर्म अपलोड केलेले आहेत। 2 जुलैला याच राष्ट्रवादीच्या मध्यवर्ती कार्यालयामध्ये सायंकाळी 5 ते 9 आपल्याला जी रिसीट मिळालेली आहे ती घेऊन यायची आणि आपला दाखला घेऊन जायचा। नाही, काल मी बोललो ना, काल 413 दाखले आम्ही अपलोड केले। आज ही संख्या 800च्या वर जाईल। आमचा 16 जूनला कळवा येथील स्वामी समर्थ मठामध्ये प्रकाश बर्डे आणि त्यांच्या सर्व टीमनी तिथे केला होता। 2 दिवस 22-23 ठाण्याच्या मध्यवर्ती कार्यालयामध्ये आमचे दाखले शिबिर झालेलं आहे। त्यानंतर 29 आणि 30 मुंब्रा आणि कौसा, अजीज बाटा आणि तिथले आमचे सर्व मुंब्र्यातील आणि कौसातील पदाधिकारी हे तिथे या कॅम्पचं आयोजन करतायत आणि नंतर 7 जुलैला दिव्याला आम्ही हा कॅम्प करतोय। त्यामुळे संपूर्ण ठाणे महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये ठाणेकरांच्या सोयीसाठी हा दाखले वाटप कॅम्प राष्ट्रवादी हा आम्ही करत आहोत। मूळचे ठाणेकर परंतु इंग्लंडमध्ये स्थायिक झालेले विराजित मुंगळे यांना मायभूमीची ओढ होतीच, पण त्यासाठी त्यांनी चक्क 18,300 किलोमीटर प्रवास आपली गाडी चालवत करून ठाणे गाठले। ठाण्यात रोटरी क्लब ऑफ गार्डन सिटीने त्यांचे स्वागत केले। विराजित मुगळे हे IT तंत्रज्ञ असून त्यांनी हे साहस 59 दिवसात 16 देशातून
18,300 किलोमीटरचा प्रवास पूर्ण करत केले. 28 एप्रिलला लंडनहून निघालेले श्री मुंगळे 2 दिवसापूर्वी ठाण्यात आले. आपल्या या आगळ्या वेगळ्या प्रवासाची माहिती देताना ते म्हणाले की मी दररोज 500 ते 700 किलोमीटर गाडी चालवत असे. लाल रंगाची टोयोटो लँड क्रुझर घेऊन त्यांनी प्रथम फ्रान्स गाठले. तेथून बेल्जियम, नेदरलँड, जर्मनी, पोलंड, रशिया, काझाकिस्तान, तुर्कस्तान, इस्टोनिया, चीन आणि पुढे तिबेट, नेपाळ आणि भारत असा प्रवास केला. रात्रीच्या वेळी मात्र त्यांनी गाडी चालवणे टाळले. प्रवासात त्यांच्यासोबत रोशन श्रेष्ठ हा त्यांचा नेपाळी सहकारी होता. तो नेपाळमध्ये उतरल्यावर श्री मुंगळे यांची पत्नी दीपाली आणि दुसरा मित्र धनंजय तपस्वी यांच्याबरोबर नेपाळपासून ठाण्यापर्यंत आले. गाडी चालवताना चित्तात थरारक अनुभव आला असे सांगून श्री मुंगळे यांनी कधी उष्ण तर कधी बर्फाच्छादित रस्त्यांवर गाडी चालवली. आता ही गाडी बोटीने लंडनला जाईल आणि श्री मुंगळे लंडनला विमानाने परतणार आहेत. ठाण्यातील पूर जोखीम व्यवस्थापनासाठी ठाणे शहर कृती आराखडा तयार करण्यात आला आहे. ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी आराखड्याचे प्रकाशन केले. हा आराखडा राज्य सरकार आणि काउन्सिल ऑन एनर्जी, एन्व्हायरमेंट अँड वॉटर सध्याच्या सहयोगाने विकसित करण्यात आला आहे. ठाणे महापालिका क्षेत्रातील पूरग्रस्त भागांना प्राधान्य देऊन पूर परिस्थितीचा सामना करण्यासाठी सज्ज राहणे, जलद प्रतिसाद देण्यासाठी यंत्रणेला सुसज्ज करण्याचा दिशा मिळणे हा या कृती आराखड्याचा प्रमुख उद्देश आहे. त्यामुळे पावसाळ्यात पूर परिस्थितीचा सामना करणे पालिकेला सहज साध्य होऊ शकणार आहे. ठाणे महापालिका क्षेत्राचा विकास होत असताना नैसर्गिक नाल्याची स्थिती आमूलाग्र बदलली आहे. त्यामुळे शास्त्रीय पद्धतीने विचार करून भूमिगत मल निस्सारण वाहिन्यांचे जाळे उभारण्याचे मोठे आव्हान आता पालिकेसमोर उभे आहे. त्या आव्हानांना तोंड देण्यासाठी CEW या संस्थेने महापालिकेसाठी कृती आराखडा तयार केला आहे. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. थायलंडच्या काही तरुणींकडून सेक्स रॅकेट चालवणाऱ्या विदेशी दलाल महिलेला ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक विभागाने अटक केल्याची माहिती पोलीस उपायुक्त शिवराज पाटील यांनी काल दिले. यातील दलाल महिलेला 25 जूनपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे कोर्टाने दिले आहेत. वागळेखेड भागातील लुईसवाडी येथील मुंबई ठाणे पूर्व द्रुतगती महामार्गालगत सर्व्हिस रोडच्या बीच शरणम हॉटेलमध्ये काही विदेशी तरुणींकडून शरीर विक्रीचा व्यवसाय करून घेत जाताची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक चेतना चौधरी यांना मिळाली होती. त्याच आधारे अतिरिक्त पोलीस आयुक्त डॉक्टर पंजाब उगले, उपायुक्त शिवराज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली HTC कक्षाच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक चेतना चौधरी यांच्यासह जमादार श्रद्धा कदम, दीपक
वालघुडे, धनंजय मोहिते, देवानंद चव्हाण, हवालदार किशोर पाटील, कॉन्स्टेबल पूनम खरात आणि किरण चांदेकर आदींच्या पथकाने 21 जून 2024 रोजी सायंकाळी 4:15 वाजता धाड टाकली. एका बोगस गिरायकाच्या मदतीने विदेशी तरुणींची मागणी केली होती. त्यावेळी दलाल विदेशी महिलेने त्या ठिकाणी थायलंडच्या 3 मुलींना आणले आहे. एका मुलीसाठी 25,000चा सौदाही दलाल महिलेने यावेळी ठरविला. या मुलीच्या सौद्यानंतर बनावट गिरायकाने इशारा केल्यानंतर पोलिसांच्या पथकाने या ठिकाणी सापळा लावून थायलंडच्या दलाल महिलेस अटक केली. तिच्या तावडीतून 30 ते 35 वयोगटातील थायलंडच्या 3 पीडित महिलांची सुटका करण्यात दलाल आरोपी महिलेविरुद्ध वागेश्री पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ठाणे जिल्ह्यातील समुद्राच्या खाडीतील तीव्रांच्या झुडपामध्ये चालणाऱ्या गावठी दारूच्या अड्ड्यांवर ठाणे राज्य उत्पादन शुल्क विभागाने व्यापक धाड सत्र राबविले. या धाडीत उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त डॉक्टर विजय सूर्यवंशी यांच्यासह 130 अधिकारी कर्मचारी यांनी सहभाग घेतला. यामध्ये गावठी दारूसह 26,72,800 रुपयांचा मुद्देमाल नष्ट करण्यात आला आहे. हातभट्टी दारूचे समूळ उच्चाटन करण्यासाठी ठाणे जिल्ह्याभरात 22 जून 2024 रोजी राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त सूर्यवंशी, कोकण विभागीय आयुक्त डॉक्टर प्रदीप पवार, ठाण्याचे अधीक्षक डॉक्टर निलेश सांगडे आणि उपअधीक्षक डॉक्टर वैभव वैद्य यांच्या नियंत्रणाखाली 130 अधिकारी कर्मचारी यांची विविध पथके तयार केली होती. यात पथकामध्ये डॉक्टर सूर्यवंशी यांनी स्वतः सक्रिय सहभाग घेतला. आलिमघर, दिवा, खर्डी, छोटी देसाई, मोठी देसाई, मोनरे गाव, कालवार, भिवंडी, कोरावळे, शहापूर, कुंभोली या ठाणे तसेच रायगड जिल्ह्यात हातभट्टी निर्माण करणाऱ्या गावांमधील निर्मिती ठिकाणावर धाड टाकून ती उद्ध्वस्त केली आहे. या कारवाई दरम्यान मुंबई ठाण्यातील भरारी पथकांसह 7 विविध पथकांची निर्मिती केली होती. काही ठळक घडामोडी. तर पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी. ठाणे दर्पण या वृत्तवाहिनीचे प्रसारण YouTube वर पाहायला विसरू नका.